नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। तर आज आपण रसरशीत असे रसगुल्ले बनवणार आहे। बघू शकताय, जरी आपण प्रेस केलं तरी पण पुन्हा तोच आकार आपला रसगुल्ला धरतो आहे। त्यासाठी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। मी इथं गाईचं दूध घेतलेलं आहे। जरी तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरी पण चालू शकते। आणि जरी तुम्ही विकतचं पनीर आणून जरी ही रसगुल्ले केले तरी पण चालू शकते। बघू शकते, दुधाला हलकीशी अशी उकळी आलेली आहे। आणि उकळी आली की त्याच्यातली एक वाफ काढून घ्यायची आहे ढवळून। नंतर नाही तर मी एका लिंबाचा रस गाळून थोडा थोडा करून या दुधामध्ये टाकून घेतलेला आहे। आपल्याला दूध इथं फाडून घ्यायचं आहे। बघू शकते अशा पद्धतीने। जरी तुम्ही इथं विनेगरचा वापर केला तरी पण चालू शकते। अशा पद्धतीने बघू शकते हळूहळू आपलं दूध असं फाटू लागलेलं आहे। बघू शकते अशा पद्धतीनं। नंतर ह्यातलं जे दुधातलं पनीर आहे आणि पाणी वेगळं झालेलं आहे, ते पनीर आपण आता चाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहे। बघू शकते अशा पद्धतीने कढई ठेवलेली आहे, त्याच्यावर पुरणाची चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर सुती कापड ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। म्हणजे आपलं जे पनीर आहे ते वर राहील आणि पाणी जे आहे ते खाली राहील कढईमध्ये। आणि त्या पाण्याचा आपण कढी पण करू शकतो। जे इथं लिंबाचा वास जाण्यासाठी आपण इथं पनीर हे असं स्वच्छ हलक्या हाताने असं धुवून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त पण जोरात असं चोळून धुवायचं नाही। बघू शकते अशा पद्धतीने गाठ बांधून ठेवायची आहे आणि जड वस्तू त्याच्यावर ठेवायची आहे। ते मी खलबत्त्याचा जो दांडा असतो तो ठेवलेला आहे। तुमच्याकडे कोणतीही जड वस्तू असेल ती त्याच्यावर ठेवून घ्यायची आहे। म्हणजे जेवढं पाणी आहे तेवढं नितळून जाईल। एक 15 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला। बघू शकते अशा पद्धतीनं। ही रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि नंतर मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅन ठेवला की त्याच्यामध्ये 1 वाटी साखर आणि 4 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि आपल्याला इथं एक तारी पाक करायचा नाही, आपल्याला इथं साखर विरघळून घ्यायची आहे आणि 5 मिनटं एक उकळी काढून फक्त घ्यायची आहे आपल्याला। ह्याच्यामध्ये मी 2 वेलच्या टाकलेल्या, जरी तुम्ही वेलची पूड करून टाकली तरी पण चालू शकते अशा पद्धतीने। आणि नंतर ते मी गार करायला ठेवलेलं आहे। नंतर जे आपण पनीर बांधून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये ताटात काढून घेतलेलं आहे एका ताटामध्ये, ते फोडून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असला तरी त्याच्यामध्ये तुम्ही बारीक केलं तरी पण चालू शकते। आणि एका साईडला घेऊन मी थोडं थोडं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तळहाताच्या साहाय्याने हलक्या हाताने आपल्याला हे रगडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम स्मूथ असं करून घ्यायचं आहे, गाठी ठेवायच्या नाहीत, फोडून घ्यायचं आहे सगळ्या गाठी अशा पद्धतीनं। नंतर मी बघू शकते अशा दोन्ही पद्धतीमध्ये किती फरक दिसतो आहे। जे आपण हाताच्या तळहाताच्या साहाय्याने बारीक केलेलं आहे ते कसं दिसतंय आणि जो छेना आहे तो कसा दिसतोय ते बघू शकते अशा पद्धतीनं। बारीक करून घेतल्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे अशा पद्धतीने। एका ताटामध्ये गोळे तयार करून ठेवलेले आहे। नंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 4 वाटी पाणी टाकून घेतलेले आहे आणि 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे। आणि ह्या पाण्याला आपल्याला चांगली अशी खळखळीत उकळी आणून घ्यायची आहे। बघू शकता अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साखर विरघळलेली आहे। नंतर त्याच्यामध्ये एक मी रसगुल्ला टाकून बघितलेला आहे, बघू शकता। नंतर सगळे टाकून घेतलेले आहे, झाकण ठेवून एक 15 मिनटं अशी एक वाफ काढून घेतलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीनं किती नंतर बघू छान असे फुलून वर आलेले आहेत। मी सांगण्याची काही गरज नाही, तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला एक छानशी कमेंट करा, म्हणजे मला पण अजून रेसिपी नवनवीन बनवायला प्रोत्साहन मिळेल। बघू शकता अशा पद्धतीनं। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। असे एक एक करून टाकलेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने असे मिक्स करून आणि झाकण ठेवून बघू शकता किती छान असे फुलून वर आलेले आहेत। बघू शकता एकदम स्पॉन्जी असे झालेले आहेत, रसरशीत झालेले। नंतर झाऱ्याच्या साहाय्याने अलगद असे काढून घेतलेले आहे। जे आपण पाक बनवला होता आधी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि 1-2 तास मुरण्यासाठी ठेवायचे आहेत। बघू शकता किती छान असे झालेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा।